have with us Mr. Santosh Manjrekar. He is the person who has directed the famous मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. मराठी कार्यक्रम असल्यामुळे मराठीमध्ये बोलूया. आणि हे जे आपण इथे पाहतोय आणि मिफ्ता अवॉर्ड्स हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये यांचा देखील वाघाचा वाटा म्हणायला काही हरकत नाही. आणि हे जे एवढं भव्य दिव्य केलं आहे यामागे जी एक भक्कम टीम आहे त्याच्यातले सगळ्यात स्ट्रॉंग टीम मेंबर आहेत संतोष मांजरेकर. तर संतोषजी तुम्ही काय म्हणणार, हे जे फेस्टिवल झालं इथे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जे मला वाटतं मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं, याबद्दल तुम्ही काय म्हणता? खूप आम्हाला प्राऊड वाटतं की आम्ही हे फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज केलं आणि ऑब्व्हियसली सपोर्ट फ्रॉम राजेश सर, सेंट एंजेलो आमचे मेन स्पॉन्सर आहेत फेस्टिवलचे. आणि ह्यामुळे मला वाटतं ज्या ज्या फिल्म्स आम्हाला बघायला मिळत नाही किंवा लोकांना बघायला मिळत नाही, काही नाटकं लोकांना बघायला मिळत नाही, ती आम्ही बेस्ट सिलेक्टेड फिल्म्स इकडे आल्या आहेत, नाटकं इकडे आली आहेत. आणि एक फेस्टिवल म्हणून फेस्टिवलला एक वातावरण, जसं नॉर्मल हल्ली फिल्म फेस्टिवल गोव्याला किंवा दिल्लीला होतं तसं फिल्म आणि ड्रामा फेस्टिवल इकडे ऑर्गनाईज झाल्यामुळे आणि एवढं मोठं चांगलं कॅम्पस मिळाल्यामुळे लोकांना खूप आनंद झाला की लोकांनी खूप एन्जॉय केला. म्हणजे आम्ही जेवढा विचार केला त्यापेक्षा खूप चांगला प्रतिसाद इकडे लोकांना मिळाला. मिफ्तामुळे मला असं वाटतं की एका मराठी प्रेक्षकाला एक अशी इच्छा जागृत झाली आहे की मिफ्ता म्हणजे मराठी इंडस्ट्रीतला आयफा. आता याला तुम्ही दरवर्षी मोठा करतच जाणार. फेस्टिवलचं पहिलं वर्ष पण मिफ्ता अवॉर्डचा हा दुसरा वर्ष आहे जे आता लंडनमध्ये घडणार आहे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये. तर यामध्ये तुमच्या अनुसार अजून तुम्ही काय याला मोठं करण्यासाठी अजून काय करणार आहात? आम्ही जसं आयफा मला वाटतं एक 4 दिवसाचा कंटिन्यूस कार्यक्रम असतो तसं मिफ्तामध्ये आम्ही यावेळेला लंडनमध्ये 22 तारखेला म्हटलं अरायवल झाल्यावर सेम डे एक साईट सिंगची छोटी टूर आहे, सेम डे संध्याकाळी मग क्रूज सफारी आहे, नंतर नेक्स्ट डे मला वाटतं बिझनेस फोरम ठेवला आम्ही. तिकडच्या इन्व्हेस्टर्स लोकांना इकडे जर तुम्हाला प्रॉपर फिल्म प्रोडक्शन्समध्ये यायचं असेल की तर इकडे तिकडे, कारण खूप जण प्रोडक्शनमध्ये कोणाच्या तरी फिल्म करतात आणि अडकून बसतात, त्याच्याऐवजी एक इन्व्हेस्टर्स गायडन्ससारखं आम्ही तिकडे ठेवलं आहे. नंतर एक ड्रामाचा प्रीमियर होणार आहे तिकडे आम्ही, परत नेक्स्ट डे फिल्मचा प्रीमियर आहे आणि संध्याकाळी मिफ्ता नाईट, असे भरगच्च कार्यक्रम आम्ही ठेवले लंडन मिफ्तासाठी. आणि ह्याच्यापेक्षा मोठं करायचं म्हणजे अजून एक दिवस आम्ही पुढचा मिफ्ता जे लंडन अमेरिकेमध्ये असेल न्यूयॉर्कमध्ये नेक्स्ट सप्टेंबरमध्ये 2012मध्ये, त्याच्यामध्ये अजून आम्ही थोडंसं म्हणजे प्रीमियर आणि सगळं असतंच, पण त्यात तिकडच्या लोकांकडनं काही इनिशिएटिव्ह कार्यक्रम त्यांना करायचं असेल ते आम्ही त्यात ॲड करायचं असेल. फॅन्टॅस्टिक. संतोषजी, तुम्ही एवढा सुंदर पिक्चर डायरेक्ट केला, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय. आता तुमचे येणारे प्रोजेक्ट्सबद्दल तुम्ही काहीतरी जर सांगू शकलात तर माझ्या मित्रांना फार आनंद होईल. हा प्रश्न नेहमीच मला पडतो की शिवाजी राजेनंतर संतोष काय करतोय, काय करणार आहे. त्यामुळे आणि तुम्ही किती अवॉर्ड्स घेतले ते पण तुम्ही सांगा आमच्या ग्रुपला. शिवाजीराजे भोसलेला मला वाटतं प्रत्येक फेस्टिवलमध्ये सगळे बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट डेब्यू डायरेक्टर हे सगळे अवॉर्ड मिळाले मला. नॅशनल अवॉर्ड फक्त नाही मिळाला. पण त्याच्यासाठी बॅटिंग चालू असेल? हो, नक्कीच नक्कीच. लवकरच माझी नेक्स्ट फिल्म मी सुरू करीन आणि ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यांना आवडेल ती फिल्म. परत अगेन्स्ट द सिस्टम, अगेन्स्ट द करप्शन ती फिल्म मी प्लॅन करतोय. आणि सध्या जे घडतं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच कथानकाला अण्णांच्या रूटवर त्यात पण अण्णांसारखं कॅरेक्टर आम्ही आणलं आहे. त्यामुळे तयारी खूप जोरदार सुरू आहे आणि तेवढाच टेन्शन आहे मला की ती फिल्म लोकांना आवडावी, तेवढ्याच भव्य दिव्य प्रोडक्शनने ती फिल्म करायची आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, ब्लेसिंग्स आणि बेस्ट विशेस लवकरच ते फिल्म दिसू. संतोषजी, थँक्स अ लॉट. वी विश यू ऑल द बेस्ट. आणि आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर काय ना काहीतरी छोट्या तरी प्रमाणात सामील राहू. हा, एक राजेश एवढं नक्की आमच्या सोबत नेहमीच, म्हणजे आम्ही कुठले कार्यक्रम सुरू केले की राजेशजी फर्स्ट असतात आमच्या डोळ्यासमोर की राजेशजी हे कार्यक्रम करतील. आणि बेसिकली ते फक्त स्पॉन्सर्स म्हणून आपल्या साईडला बसून की माझं लोगो कुठे आणि हे कुठे हे नुसतं न बघता प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची एवढी इनिशिएटिव्ह असते की अगदी क्रिएटिव्ह असू दे की ॲडमिनिस्ट्रेशन असू दे की काही असू दे, खाण्यापिण्यापासून एव्हरीथिंग त्यांचं एवढं आम्हाला सहकार्य आणि जस्ट म्हणजे नुसते स्पॉन्सर्स नाही तर आमचे टीम मेंबर म्हणून ते असतात. त्यामुळे थँक्यू सो मच राजेश. थँक्यू.